तर आंब्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत, कारण आपल्याला कैरीची वरची साल सुद्धा काढायची आहे आणि आतली बी सुद्धा काढायची आहे। आणि जेवढी कैरी आहे तेवढंच आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे। तर इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। तर नंतर मी 1 वाटीच इथे कैरी घेणार आहे। त्याच्यानंतर इथे मी जिरे घेतलेले आहेत, चवीनुसार मीठ, 1 लसणाचा गाठा मी निसून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे। तर सर्वात अगोदर आपण कैरी साफ करून घेऊयात। सर्वात अगोदर कैरीचा वरचा आपल्याला देठ काढायचा आहे, त्याच्यानंतर ही साल काढून घ्यायची आहे। या अगोदर मी स्वच्छ कैरी धुवून घेतलेली आहे। या पद्धतीने आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे। आणि ही कैरीची चटणी खूप भन्नाट बनते चवीला। भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावायला खूप बेस्ट ऑप्शन आहे, एकदा नक्की ट्राय करा। तर पूर्ण मी साल काढून घेते। साल काढल्यानंतर ही कैरी आपल्याला चिरून घ्यायची आहे। अशा पद्धतीने छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत। मी पूर्ण कैरी चिरून घेते। तर चिरल्यानंतर आतली कोय सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे। जर कैरी जास्त गोड असेल तर आपल्याला कैरी एवढंच खोबरं घ्यायचं आहे, सॉरी जास्त आंबट असेल तर कैरी एवढंच आपल्याला खोबरं घ्यायचं आहे। आणि थोडी गोड जर असेल, जास्त आंबट नसेल तर कैरी थोडी जास्त घेतली तरी चालेल। तर इथे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ही कैरी घालायची आणि जे खोबरं घेतलं होतं ते खोबरं सुद्धा घालायचं, खिसून घेतलं तरी चालेल। आणि कोथिंबीर, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, 1 चम्मचभर इथे मी जिरं घेतलेलं आहे आणि 1 लसणाचा गाठा घेतलेला आहे निसून। त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार हिरवी मिरची घ्यायची आहे, मिरच्या थोड्याशा तोडून घ्यायच्या। आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। जर तुम्हाला पाट्यावर वाटायचं असेल तर पाट्यावर देखील वाटू शकता किंवा खलबत्त्यामध्ये तर खूपच भन्नाट होते। तर इथे मी बंद चालू करून मिक्सरला वाटून घेतलेला आहे। तर पाहू शकता एकदम भन्नाट अशी 2 ते 3 मिनिटांमध्येच आपली ही चटणी तयार होते। तर मी इथे काढून घेते। या उन्हाळ्यामध्ये कैरीच्या सीझन मध्ये नक्की ही चटणी बनवून पहा, खूपच यम्मी लागते। तर आपल्या जेवणाची शान वाढवणारी ही चटणी तयार झालेली आहे। पोळी सोबत खा किंवा भाकरी सोबत खा, खूपच भन्नाट लागते। तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा आणि व्हिडिओला देखील लाईक करा। तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।